भाऊ, आमच्या अतिक्रमणच्या जागेवर असलेले दुकानं तोडण्यात आले. आम्हाला रोजगारही दिला जात नाही, नोकऱ्या दिल्या जात नाही. तर आम्ही ना अशा परिस्थितीमध्ये जाऊ कुठे करावं काय, ही परिस्थिती आमच्यावर आली आहे. मुळात अतिक्रमण हटाव करत असता अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना ती सरसकट राबवायला पाहिजे. केवळ गरिबांच्या अतिक्रमणावरती हातोडा चालवणाऱ्या प्रशासनाने श्रीमंताच्या आणि पक्क्या दुकानदाराच्या अतिक्रमणावर तेवढ्याच कार्यतत्परतेने हातोडा चालवणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटते की अशा प्रकारची कारवाई करत असताना ती एकतर्फी राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की नगरपालिकेने काही अतिक्रमणाला नियमित करायला पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारांना आज नोकऱ्या नाही, उद्योगधंदे नाही, कर्ज मागायला गेलं तर कर्ज उपलब्ध होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर हातावर आणून पानावर खाणारे जर लोक असेल तर त्यांचा कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद भाऊ. बघा, या प्रकारची परिस्थिती आहे. आज भीक मागायची वेळ आलेली आहे. जनतेच्या प्रतिक्रिया तुम्ही बघत असाल. आता सरकारने कुठेतरी जागा व्हावं आणि जी जनरेशन आहे आपली यंग जनरेशन, त्यांनी पण इकडे लक्ष द्यावं, नाही तर उद्या आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येऊ शकते. धन्यवाद. जॉब चालू करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. नाला गव्हर्नमेंट आहे, शिक्षण सरकार कारखाने खोलले लवकर खोलायला पाहिजे. पण आम्ही जे स्वतःचे उद्योगधंदे स्वतंत्रपणे सुरू केले ते अतिक्रमण आणि तोडून टाकतात. ते आम्हाला रोजगार देणार आहे का? बीजेपी शासनामध्ये रोजगाराची अपेक्षा करू नये. मग काय करावं नेमकं? तुम्हाला काय वाटतं? नाही, आत्महत्या करणे. आत्महत्या मोठी योग्य आत्महत्या करावं. बघा, सरांचं म्हणणं आहे बीजेपी सरकारच्या काळामध्ये आत्महत्या करण्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही. या प्रकारची परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये दिसून राहिलेली आहे आणि मी प्रॉपर यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे. धन्यवाद. वाढत चाललेली आहे. तुमचं यावर काय म्हणणं? बरोबर. कुठे होतं? हो, सरकार तर रोजगार देत नाही आपल्याला. जे आपण रोजगार निर्माण करत आहोत ते हटवून राहिले अतिक्रमणच्या माध्यमातून. तर आपण जाऊ कुठं? आणि मोदी साहेब म्हणतात सोनं विकत नका घ्या, इंधन कमी वापरा, खातं तेल कमी खा. तुमचं काय म्हणणं आहे? चला, आज आपली ही परिस्थिती आहे, उद्या आपल्या मुलाबाळांची काय परिस्थिती राहणार? काय म्हणणं आहे काका तुमचं? सुंदर परिस्थिती येणार आहे. मुलाबाळाची नाही, आपलीच बेकार येणार आहे. आता आपलं जगणं कठीण आहे. मुलाबाळाचा दूर आहे. बघा, आताच्या पिढीने, यंग जनरेशनने इकडे लक्ष द्यावं. आता वेळेवर जागे व्हावं, नाही तर उद्याचा येणारा काळ याच्यापेक्षा बेकार येऊ शकतो, याची काळजी येणाऱ्या पिढीने घ्यावी, अशी त्यांना माझी हात जोडून नम्र